चक्क 6 महिन्यानंतर गावाला जाणार होतो. गावाला जायचं म्हटलं तर कामावर मन पण लागत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. हॉटेलच्या बाहेर आल्यावर उन्हाचा तडाखा तर एवढा जोरात लागत होता. त्यामुळे पप्पांसाठी एक स्पीकर घ्यायचा होता. मग बायकोन मी स्पीकर घ्यायला गेलो. ते स्पीकर तर भरपूर होते, पण जो आपल्याला आवडला तोच आपण घेऊन निघालो. बॅगा पॅकिंग तर करूनच ठेवल्या होत्या, म्हणून आम्ही आवरून लगेच निघालो बोरलीकडे. बोरलीपासून आम्हाला टाटा पॉवरला जायचं होतं, पण तिथे गेल्यावर रिक्षाच भेटत नव्हत्या. म्हणून रॅपिडो बुक करून आम्ही रिक्षातनं बसून पटकन जिथं ट्रॅव्हल्स लागतात तिथे पोहोचलो. कारण तिथे आम्हाला लवकरच पोहोचवतो, कारण ट्रॅव्हल्स येणारच होती. सारखे सारखे कॉल करत होते आणि ट्रॅव्हल्स तर लगेच आपली आलेली. रात्री जेव्हा धाब्यावर गाडी थांबली तेव्हा गर्दी बघूनच म्हटलं एवढी सगळी गावाला चाललीत माणसं. हा सीन बघून तर मनाला शांतीच वाटली. आणि वरून आलेला न्यायला सामान जास्तच होतं, त्याला म्हणलं जरा बस पाठी तू, आणि निघालो घरी पोचल्यावर तर एवढं भारी वाटलं, जरा मन शांतच झालं. कारण मुंबईच्या ठिकाणी राहून कंटाळा झालेला. असंच गावाकडचे ब्लॉग बघायला आपल्या पेजला फॉलो करा. बाय.